नमस्कार मुलांनो, मी शुभम आहे. मुलांनो, भूमिती ही गणिताची एक शाखा आहे जी आकार आणि जागेच्या गुणधर्मांशी संबंधित आहे. तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात तुमच्या सभोवतालची भूमिती दिसते. तुमच्या घरातील खिडक्या आणि दारांपासून ते भिंतीवरील घड्याळापर्यंत भूमिती सर्वत्र आहे. हे आपल्याला गोष्टी कशा बनवल्या जातात आणि त्या कशा एकत्र बसतात हे समजून घेण्यास मदत करते. या धड्यात आपण बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण आणि वक्र यांसारख्या मूलभूत भौमितिक कल्पनांबद्दल शिकू. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही सरळ वाट पाहता तेव्हा ते कायमचे चालणाऱ्या रेषेसारखे असते. पण एक रेषाखंड त्या वाटाच्या तुकड्यासारखा असतात, ज्यामध्ये दोन सुरुवात आणि शेवटचे बिंदू असतात. आपल्याभोवती उद्यान किंवा खेळाच्या मैदानाच्या स्लाइड सारखे वक्र देखील आपल्याला दिसतात. हे आकार आणि रेषा आपल्याला जग व्यवस्थित करण्यास आणि समजून घेण्यास मदत करतात. कोन मोठे किंवा लहान असू शकतात, जसे की पुस्तकाचे तीक्ष्ण कोपरे, तीव्र कोन किंवा चौरसाचा काटकोन कोपरा. आपण पुढे जात असताना आपण कोनांबद्दल देखील शिकू, जे दोन रेषा एका बिंदूवर एकत्र आल्यावर तयार होतात. भूमिती आपल्याला वस्तू कशा एकत्र बसतात आणि आपण आपल्या जीवनात जागा अधिक प्रभावीपणे कशी वापरू शकतो हे मोजण्यास आणि समजून घेण्यास मदत करते. शिकण्याचे परिणाम. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल. बिंदू, रेषा आणि वक्र यांच्या मूलभूत संकल्पना समजून घ्या. वेगवेगळ्या प्रकारचे कोन कसे ओळखायचे आणि मोजायचे ते शिका. खुल्या आणि बंद वक्रांमधील फरक ओळखा. दैनंदिन कामांमध्ये आकार आणि कोन कसे वापरले जातात हे समजून घ्या. या धड्यातील सांकेतिक शब्द आहेत बिंदू, रेषा, रेषाखंड, रे, साधा वक्र, उघडा वक्र, बंद वक्र, सीमा, कोन, शिरोबिंदू. मुलांनो, प्रथम आपण जाणून घेऊया की मूलभूत भौमितिक कल्पना काय आहेत. भूमिती हा शब्द जिओमेट्रॉन या ग्रीक शब्दापासून आला आहे. याचे दोन समतुल्य अर्थ आहेत. जिओ म्हणजे पृथ्वी आणि मेट्रॉन म्हणजे मापन. बिंदू म्हणजे काय? हे सपाट पृष्ठभागावरील एक स्थान किंवा स्थान आहे जे एका मोठ्या अक्षराने दर्शवले जाते. रेषाखंड हे मर्यादित लांबी आणि दोन अंत्यबिंदू असलेल्या रेषेचा एक भाग आहे. बिंदू ए आणि बी ला त्या खंडाचा अंत्यबिंदू म्हणतात. ते असे बनले आहे ए बी. रेषा ही अनंत लांबी आणि अंतबिंदू नसलेल्या अनेक बिंदूंनी बनलेली असते. ती दोन्ही दिशांना अनिश्चित काळासाठी पसरते
याला म्हणतात ए बी, किंवा कधी कधी रे. ती एका सुरुवातीच्या बिंदू असलेल्या रेषेचा भाग असते, तर एका दिशेने अनंत काळापर्यंत पसरते. किरणाची वास्तविक जीवनातील उदाहरणे अशी आहेत. वक्र. सरळ नसलेली कोणतीही गोष्ट वक्र म्हणतात. आता आपण वक्रांच्या प्रकारांबद्दल जाणून घेऊया. साधा वक्र. साधा वक्र म्हणजे असा वक्र जो स्वतःला छेदल्याशिवाय दिशा बदलतो. एक साधा वक्र उघडा किंवा बंद असू शकतो. जर एखादा वक्र स्वतःला छेदतो तर त्याला असाधा वक्र म्हणतात. उघडा वक्र. एका वक्राला 2 अंत्यबिंदू असतात आणि जेव्हा तो स्वतःमध्ये क्षेत्र व्यापक नाही तेव्हा त्याला उघडा वक्र म्हणतात. उघडा वक्र स्वतःमध्ये क्षेत्र व्यापत नाही आणि त्याला 2 अंत्यबिंदू असतात. बंद वक्र. ज्या आकृत्यांमध्ये आरंभिक आणि अंत्यबिंदू एकमेकांशी जुळतात त्यांना बंद आकृत्या म्हणतात. खुल्या वक्रांच्या अंत्यबिंदूंना एकत्र जोडून बंद वक्र तयार होतो. बंद वक्रांना कोणतेही अंत्यबिंदू नसतात आणि ते एका क्षेत्राला किंवा प्रदेशाला वेढते. उदाहरणे: वर्तुळे, लंबवर्तुळ हे बंद वक्रांचे स्वरूप आहेत. बंद वक्रांमध्ये 3 भाग असतात. वक्राचे आतील भाग, वक्राची सीमा वर आणि वक्राची बाहेरील. वक्राच्या आतील भागाला त्याच्या सीमेसह त्याचा प्रदेश म्हणतात. वक्राचा आतील भाग ते वक्राच्या आतील किंवा आतील क्षेत्राचा संदर्भ देते. निळ्या रंगाचे क्षेत्र हे आकृतीचे आतील भाग आहे. वक्राचा बाह्य भाग ते वक्राच्या बाहेरील किंवा बाह्य क्षेत्राचा संदर्भ देते. चिन्हांकित बिंदू वक्राच्या बाह्य भाग दर्शवते. वक्राची सीमा ते विभाजक रेषेचा संदर्भ देते, त्यामुळे ते वक्राच्या आतील किंवा बाह्य भागांना विभाजित करते. वक्राच्या आतील आणि बाह्य भागांना विभाजित करणारी काळी रेषा म्हणजे सीमा. वक्राच्या आतील आणि सीमा एकत्रितपणे वक्राला प्रदेश म्हणतात. मुलांनो, आता आपण कोनांबद्दल जाणून घेऊया.
एक समान अंत्यबिंदू असलेले दोन किरणांपासून तयार झालेल्या आकृतीला कोन म्हणतात. ते या चिन्हाने दर्शवले जाते. कोन तयार करणारे किरण त्याच्या भुजा किंवा बाजू म्हणून ओळखले जातात. सामान्य अंत्यबिंदूला त्याचा शिरोबिंदू म्हणून ओळखले जाते. कोन देखील 3 भागांशी संबंधित असते. आतील भाग हे आतील किंवा आतील भाग दर्शवते. हिरव्या रंगाचे क्षेत्र हे कोनाचे आतील भाग आहे. कोन सीमा हे कोनाच्या भुजांना दर्शवते. लाल बिंदू कोनाच्या भुजांवर आहे. बाह्य हे बाहेरील बाह्य भाग दर्शवते. निळा बिंदू आकृतीच्या बाह्य भागाचे चित्रण करतो. कोनाला नाव देणे. कोनाला नाव देताना शिरोबिंदू दर्शवणारे अक्षर मध्यभागी दिसतो. उदाहरण, वरील कोनाला कोन ABC असेही नाव देता येते. कोनाचे नाव त्याच्या शिरोबिंदूवरून देखील देता येते. उदाहरण, आता आपण कोनाचे प्रकार आणि त्यांचे गुणधर्म पाहू. कोनाचे 6 प्रकार असतात. कोन मापाच्या आधारे प्रत्येक आकाराच्या कोनाची एक विशिष्ट ओळख असते. चला तर आपण प्रत्येक प्रकारच्या कोनाबद्दल त्याच्या गुणधर्मांसह वैयक्तिकरित्या जाणून घेऊया. लघुकोन. लघुकोन म्हणजे असा कोन जो 0 डिग्रीपेक्षा मोठा आणि 90 डिग्रीपेक्षा कमी असतो. काटकोन. जेव्हा कोन 90 डिग्री मोजतो तेव्हा त्याला काटकोन म्हणतात. काटकोन सहजपणे पाहता येतो कारण तो अक्षर L चा आकार बनवतो. स्थूलकोन. जेव्हा कोन 90 डिग्रीपेक्षा जास्त परंतु 180 डिग्रीपेक्षा कमी असतो तेव्हा तो विशाल कोन असतो. सरळ कोन. सरळ रेषेने तयार होणाऱ्या कोनाला सरळ कोन म्हणतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सरळ कोन ही एक सरळ रेषा असते आणि 2 किरणांमधील तयार होणारा कोन 180 डिग्री असतो. सरळ कोनात दोन्ही किरण एकमेकांच्या विरुद्ध असतात. 2 काटकोन मिळून एक सरळ कोन बनतो. सरळ कोनाचे माप 180 डिग्री असल्याने ते वर्तुळाच्या संपूर्ण वळणाच्या अर्ध्या भागाचे असते. रिफ्लेक्स कोन. रिफ्लेक्स कोन म्हणजे असा कोन ज्याचे माप 180 डिग्रीपेक्षा जास्त परंतु 360 पेक्षा कमी असते. पूर्ण कोन. जेव्हा कोनाचे माप 360 डिग्री असते तेव्हा तो पूर्ण कोन असतो. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. बिंदू म्हणजे पृष्ठभागावरील स्थान आणि रेषाखंडाला 2 टोके असतात. रेषा कायमची चालू राहते त्यापेक्षा वेगळे. वक्र साधे किंवा गुंतागुंतीचे असू शकते.
उघड्या वक्रांना 2 अंत्यबिंदू असतात, तर बंद वक्रांना कोणतेही अंत्यबिंदू नसतात आणि ते जागा व्यापतात. कोन 2 किरणांनी तयार होतात, ज्यांचा एक सामान्य अंत्यबिंदू असतो. किरणांना भुजा नसतात आणि सामान्य बिंदू म्हणजे शिरोबिंदू. कोनांचे वर्गीकरण तीव्र 90 अंशापेक्षा कमी, उजवा 90 अंश, स्थूल 90 अंशापेक्षा जास्त आणि सरळ 180 अंश असे केले जाते. बंद वक्रात आतील भाग वक्राच्या आत असतो, बाह्य भाग बाहेर असतो आणि सीमा त्यांना वेगळे करते. पाहिल्याबद्दल धन्यवाद.